नमस्कार, मी अनिल धूपदाळे. दिवे बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच DBC लाईव्ह न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. चला पाहूया आजच्या काही महत्त्वपूर्ण बातम्या. शासनाच्या एसटी महामंडळाच्या नियमांना व विद्युत विभागांच्या सुरक्षा नियमांना हरताळपासून बट्टकनंगले येथे थेट 1100 kV हायटेन्शन डीपीच्या खालीच बस स्थानक उभारण्याचा घाट काही राजकीय पुढाऱ्यांनी घातला आहे. ग्रामपंचायतीचा ठराव वळवून राजकीय दबावाखाली हे काम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. प्रत्यक्षात मिळालेल्या माहितीनुसार व छायाचित्रानुसार ज्या ठिकाणी बस स्थानक प्रस्थापित आहे त्या ठिकाणीच महावितरणाचा 1100 kVचा हायटेन्शन पोल व ट्रान्सफॉर्मर आहे. विद्युत नियमानुसार हाय टेन्शन लाईट व डीपीच्या खाली कोणतेही सार्वजनिक बांधकाम, शेड किंवा बस थांबा बांधण्यास सक्त मनाई आहे. हा अपघाताला थेट निमंत्रण देणारा प्रकार आहे. असे असताना देखील केवळ राजकीय श्रेय घेण्यासाठी ग्रामपंचायतीचा ठराव फिरवून हा घाट घातला जात आहे. या संदर्भात ग्रामस्थांनी यापूर्वीच प्रशासनाकडे लेखी तक्रारी केल्या आहेत. कागदपत्रामध्ये स्पष्टपणे रस्त्याचं काम व इतर विकास कामांचा उल्लेख असताना अचानक बस स्थानकाचा विषय पुढे आणून मूळ ठरावाला बगल देण्यात आल्याचा आरोप होत आहे. शाळकरी मुले, महिला, वयोगटातील वयोवृद्ध नागरिकांचा विचार न करता केवळ राजकारणासाठी धोकादायक जागी बस स्थानक बांधल्यास भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती नागरिकांमध्ये व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांच्या भावना लक्षात घेता प्रशासनाने या प्रकाराची तातडीने चौकशी करावी. 1100 kV डीपीच्या धोकादायक झोनमधील हे अनधिकृत बांधकाम तात्काळ थांबवावं व सुरक्षित खुल्या जागी बस स्थानक उभारावं अशी जोरदार मागणी बट्टकनंगले ग्रामस्थातून होत आहे. याकडे दुर्लक्ष झाल्यास ग्रामस्थ रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशाराही यावेळी देण्यात आला. दुंडगे तालुका गडिंग्लज येथे मैत्रीकट्टा या पानशॉपचे उद्घाटन सदाशिव संकपाळ यांच्या उभयत्यांच्या हस्ते संपन्न झालं. युवा उद्योजक सदाशिव संकपाळ यांनी सर्व उपस्थितांचं स्वागत केलं. या कार्यक्रमाला दुंडगे गावातील सर्व सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ, युवक, कार्यकर्ते, तरुण मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बस स्टँडवर या मैत्रीकट्टा पान शॉप उद्घाटनच्या सोहळ्याच्या प्रसंगी खूप मोठी गर्दीही जमली होती. पिंपळगाव तालुका भुदरगड समाजातील वाढत्या व्यसनाधीनतेच्या समस्येविरोधात जनजागृती करण्यासाठी भुदरगड तालुक्यातील पिंपळगाव येथे वारकरी संप्रदाय आणि नशामुक्ती अभियान यांची प्रभावी सांगड घालणारा एक अभिनव उपक्रम राबवण्यात आला. वारकरी संप्रदायांच्या कुटुंबात वाढलेल्या मूळचे भुदरगड तालुक्यातील पिंपळगावचे असणारे सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव परुळेकर यांच्या कन्या डॉक्टर श्वेता परुळेकर यांनी आषाढी वारीच्या निमित्ताने गावातील युवकांसमोर एक प्रेरणादायी आव्हान ठेवलं. अशी कल्पना वडिलांसमोर मांडली आणि वडिलांनी ती राबवण्यास साथ दिली. शिवाजीराव परुळेकर यांच्या कुटुंबियांचा वारकरी परंपरेशी असलेला संबंधही तितका जिव्हाळ्याचा आहे. शिवाजीराव परुळेकर यांचे वडील प्राध्यापक डॉक्टर श्वेता परुळेकर यांचे आजोबा कैलासवासी प्रभाकर परुळेकर हे निष्ठावंत वारकरी होते. पिंपळगावमध्ये वारकरी संप्रदायाची पानेमुळे रुजवणे, त्यांचा प्रसार करणे आणि अनेकांना विठ्ठल भक्तीच्या मार्गावर प्रेरित करणे यामध्ये त्यांचं मोलाचं योगदान राहिलं. त्यांच्या विचारांच्या आणि संस्कारांचा वारसा पुढे नेत आज शिवाजीराव परुळेकर यांचे कुटुंब वारकरी परंपरेच्या सामाजिक परिवर्तनाचं माध्यम बनलं. वारी म्हणजे केवळ पंढरपूरची यात्रा नव्हे तर स्वतःच्या अंतर्मनाचा शोध घेण्याची आणि जीवनातील वाईट सवयींचा त्याग करण्याचा मार्ग आहे. वारकरी संप्रदाय हा फक्त धार्मिक परंपरा नसून तो एक सामाजिक चळवळ आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ यासारख्या संतांनी भक्तीच्या माध्यमातून समाज प्रबोधन केलं. 84,000 कोटींची कॉन्ट्रॅक्टरची बिले थकल्याने आतापर्यंत छोट्या मोठ्या 6-7 कॉन्ट्रॅक्टरने आत्महत्या केल्या आहेत. कालच मुंबईतील गजानन देवकातेने आत्महत्या केली. शासनाला अजून किती कॉन्ट्रॅक्टरांचे बळी द्यावे लागणार आहेत, साथी शिवाजीराव परुळेकर यांचं प्रतिपादन. शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने मुंबईतील गजानन देवकाते सुमारे 2 कोटी रुपयांची बिले गेले दीड वर्षभर थकवल्याने 2 दिवसापूर्वी आत्महत्या केली. यापूर्वी देवकातेने अधिकाऱ्यांना दिलेले पत्रही पाठीमागे ठेवलं आहे. यासाठी कॉन्ट्रॅक्टर देवकातेने जुलै 25 पासून संबंधित खात्याच्या अधिकाऱ्याकडून पत्रव्यवहार केला होता, पण त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्याचबरोबर राज्याच्या कॉन्ट्रॅक्टर महासंघाने वेळोवेळी शासन व अधिकाऱ्यांच्याकडे या विषयावर चर्चा करण्यासाठी वेळ मागितली होती, पण तीही दिली गेली नाही. वास्तविक हे छोट्या कॉन्ट्रॅक्टर एकतर बँका, पतसंस्था किंवा खाजगी सावकाराकडून भरमसाठ व्याजाने पैसे घेऊन ही कामे करत असतात. त्यातच कामे मिळवण्यासाठी 54% कमिशन संबंधित खात्याच्या शिपायापासून ते मंत्र्यापर्यंत द्यावे लागतं, असं कोल्हापूर येथील अधिवेशनात जाहीरपणे कॉन्ट्रॅक्टरांनी वक्तव्य केलं होतं. आधी काम करून तेही पैसे गेले व कमिशनचे पैसे गेले. शासन पैशाची टंचाई म्हणत असेल तर ह्या योजनेतून मोठमोठ्या रस्त्यांची हजारो कोटी रुपयांची कामे मोठमोठ्या दिलीप बिडकॉम, RK इन्फ्रास्ट्रक्चर, लक्ष्मी इंजिनिअरिंग वर्क्स
RBI कंपनी यासारख्या हजारो कोटी रुपयांच्या बड्या भांडवलदारांना कामे देते व त्यांची बिलेही मंजूर होतात. याचं गौडबंगाल काय, असाही संतप्त सवाल समाजवादी पार्टीचे राज्याचे प्रदेश सचिव दलित मित्रसाठी शिवाजीराव परुळेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केला आहे. शासनाच्या नियोजन शून्य कारभाराला विशेषतः अर्थ खाते असणारे व मंत्रिपदी असणारे देवेंद्र फडणवीस व शिवेंद्रसिंह राजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्री हे जबाबदार असून यांच्याशी संबंधित असणारे मंत्रालयातील सचिव जबाबदार आहेत. हे सर्वजण ती घेणार आहेत का, असा संतप्त सवाल परुळेकर यांनी केला आहे. आतापर्यंत या छोट्या कॉन्ट्रॅक्टरपैकी आत्महत्या केलेले 1 हर्षल पाटील तांदुळवाडी सांगली 2, वीरेन शर्मा नागपूर 3, विनोद राठोड जळगाव 4, गजानन देवकाते नवी मुंबई यासह इतर 2-3 जण तरुण कंत्राटदार असल्याने त्यांच्या झालेल्या आत्महत्या त्यांच्या कुटुंबाच्या चारित्र्याचा प्रश्न निर्माण होतो. या सर्वांची थकीत बिले 8 दिवसात द्यावी, त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबियांचं अनुदान प्रत्येकी 50 लाख रुपये अनुदान द्यावं, अशी मागणी समाजवादी पार्टीने करण्यात आली आहे. पटसंख्या वाढवण्यासाठी बालकाची बोगस हजेरी, लिंगणूर दोमाला येथील प्राथमिक शाळेतील प्रकार, पालकाची शिक्षण विभागाकडे तक्रार. कागल तालुक्यातील लिंगणूर दुमाला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पटसंख्या वाढवण्यासाठी नियमबाह्य पद्धतीने बालकाला पहिलीच्या वर्गात दाखल करून त्याची बोगस हजेरी दाखवल्याचा आरोप पालकांनी केला आहे. या प्रकरणी पालक मधुकर बोरबाळे यांनी गट विकास अधिकारी व गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. बोरबाळे यांचा मुलगा संकल्प मधुकर बोरबाळे वय 5.5 वर्ष याचं 2025-26 गुढीपाडव्याला शाळेत नाव नोंदवण्यात आलं होतं. मात्र मुलाचं वय 6 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच पहिलीमध्ये प्रवेश देण्याची सूचना मुख्याध्यापकांनी केली होती, असा पालकांचा दावा आहे. तरीही मुलाच्या मुख्याध्यापक सदानंद यादव व शिक्षिका अमिनाबी पटेल यांनी केवळ पटावरील पटसंख्या वाढवण्यासाठी आणि सरकारी लाभ लाटण्यासाठी पालकाला पहिलीच्या रजिस्टरवर दाखवलं. त्याचा पिन क्रमांक तयार केला. तो प्रत्यक्षात अंगणवाडीत जात असताना शाळेच्या हजेरीपटावर नियमित उपस्थित दाखवण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच त्याच्या नावावर गणवेश, बूट, मोजे व पोषण आहाराचा लाभ दिल्याचा ही पालकांनी तक्रार केली आहे. या प्रकारामुळे मुलाच्या भविष्यातील शैक्षणिक नोंदीवर परिणाम होण्याची भीती पालकांनी व्यक्त केली. या प्रकरणी पंचायत समितीचे सभापती सुवर्णा पाटील यांच्या समोर झालेल्या सुनावणीत मुलाला दुसरीत बसून पहिलीचा अभ्यासक्रम शिकवण्याचा पर्याय सुचवण्यात आला. मात्र मुलाने पहिलीमध्ये शिकावे अशी मागणी पालकांनी केली. यावेळी मधुकर बोरमाळे यांनी माध्यमांशी प्रतिक्रिया दिली. दरम्यान गट विकास अधिकारी कुलदीप बोंगे यांनी लेखी तक्रार घेऊन तातडीने चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं. गट शिक्षणाधिकारी सारिका कासोटे यांनी या प्रकरणी शिक्षण उपसंचालक जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्याकडे प्रस्ताव पाठवला असून चौकशीनंतर संबंधितावर कारवाई करण्यात येणार असल्याचं सांगितलं. या प्रकरणाच्या चौकशीत नेमकं काय निष्पन्न होतं आणि संबंधितावर कोणती कारवाई केली जाते याकडे ग्रामस्थांचं लक्ष लागून राहिलं आहे. माझा मुलगा संकल्प मधुकर मोरबाळे हा अंगणवाडी शिकत असताना त्याचं पहिलीमध्ये शिकत आहे असं पूर्ण रेकॉर्ड बनवण्यात आलं. त्याबद्दल मी गट शिक्षण अधिकाऱ्यांच्याकडे तक्रार केली. याबद्दल वारंवार पाठपुरावा करून सुद्धा तक्रारीची दखल घेतली नाही. दिरंगाई करण्यात आली त्यावेळेला. त्यानंतर मी यांना एवढीच मागणी केली की बाबा माझ्या मुलग्याला पहिलीच बसवा, अन्यथा त्या संबंधित शिक्षकांच्यावर कारवाई करा. माझे अजूनसुद्धा एवढंच म्हणणं आहे की बाबा माझ्या मुलग्याला यांनी पहिलीत बसवा, त्याचं शैक्षणिक नुकसान न करता त्याला पहिलीत बसून मार्ग काढून मी तक्रार जी आहे ती अगदी विचारपूर्वक केलेली आहे.